पकवाजाच्या पुढील आवाज धर्माचे तारे धर्माचे तारे धर्माचे तारे धर्माचे तारे धर्माचे तारे धर्माचे
महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज विठाला धर्माचे पालन करणे पाखंड खंड याची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाही भिड भार तुका म्हणे सानाथून याची आम्हा करणे काम बीज वाढवावे पुढे गावाचं धर्माते
अनेक वर्षापासून छत्रपती शिवरायांची शिवजयंती हा मंडळ साजरा करत असते. आपण माता माऊली एकत्रित येतात, पुरुष वर्ग एकत्रित येतात आणि आपल्या या अमृत सिटीच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी थाटामाटामध्ये शिवरायांची आता बंद झालं बरं शिवजयंती साजरी होत असताना आयोजक संस्थापक अध्यक्ष अमृत सिटी श्री भरत दादासो शेवाळे वडकी विविध कार्यकारीचे अध्यक्ष व सभापती आहेत, जिल्हा परिषद शाळा वडकी अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादी पक्षी वडकी यांचेही ते काम करतात. या संबंधातून भरत दादासो शेवाळे यांच्या माध्यमातून म्हणजे पंढरी भाऊ वडकीकर गायकवाड यांच्या माध्यमातून आपल्या अमृत सिटीच्या सर्व तरुणांच्या माध्यमातून प्रतिवर्षी भरत शेठ हा कार्यक्रम आयोजित करतात. आणि त्या संबंधातून आपण शिवजयंतीचा मोठ्या थाटामाटामध्ये उत्सव होतो. पण आता काय प्रत्येक गल्लीला शिवजयंती आहे, प्रत्येक वेगवेगळी आहे. आता कोणी डीजे लावलाय, कोणी आवाज लावलाय, तर याच्यात कीर्तन करणं अवघड आहे. कीर्तनाला विक्षेप चालत नाही. एवढा आवाज असल्यावर काय तुम्हाला माझं कळणार, पण तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतो, थोडंसं ऐकण्याची कृपा करा. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात गेले पाहिजे. छत्रपती शिवराय जिजामाता संभूबाळ आपल्याला कळाले पाहिजे. काहीतरी धांगर धिंगा घालण्यापेक्षा, व्यसन करण्यापेक्षा जे राजांना आवडतं असं कीर्तन आपल्या या भरत दादांनी आयोजित केलं. जोरात टाळी वाजवायला तुमचं फार बरं वाटतं. शिवजयंतीला कोणता उत्सव घ्यावा, कसं कीर्तन असावं, कीर्तन आमच्या भरत शेठच्या माध्यमातून, शेवाळे मामांच्या माध्यमातून या ठिकाणी साजरं होतं. आणि त्यांचं आमच्यावरती प्रेम आहे. भरत पंढरी भाऊंचं भरत दादा आणि शिवजयंतीचे 2-4 कीर्तन आज होती. त्याच्यात हे रात्रीचं कीर्तन त्यांनी आमच्या पदरामध्ये घातलं आणि आपल्या अमृत सिटीच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं चाललेलं काम, त्यांना मिळालेलं पद, त्यांचं चाललेलं नेतृत्व या संबंधातून त्यांच्या परिवारानं आल्यापासून स्वागत केलं आणि पंढरी भाऊंनी सेवा दिली, शेवाळे मामाने दिली आणि आज आपण या ठिकाणी हे कीर्तन करण्यासाठी एकत्रित आहोत. कीर्तन साथीला म्हणजे ओंकार महाराज जगताप ज्यांचा आवाज महाराष्ट्रभर गाजलेला आहे. दुसरे आमचे जागले महाराज आहेत, त्यांच्या साथीला परिसरातील गावातील छोटी मोठी विकास महाराज आहेत, त्यांच्या संस्थेतली छोटी मोठी बालगोपाल मंडळी, आधी करून काही महाराज मंडळी आहेत, त्यांना वंदन. आमच्या पंढरी भाऊंचे भाचे आहेत या बाजूने वाजवायला, त्यांनाही माझं वंदन. माझ्या संगतीमध्ये आमचे हरिभक्तपरायण आप्पासो महाराज आहेत, त्यांना माझं वंदन. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे रुपेश दादा चोरगे जे मार्केट यार्डमध्ये काम करतात पण अत्यंत आमचे प्राणप्रिय आहे. दुसरं आमचे मारणे मामा, मारणेवाडी नावाचं गाव आहे मुळशीमध्ये. इतक्या दुरून ते खरं तर कीर्तनासाठी, ओंकार महाराजांचा आवाज, माझं कीर्तन ऐकण्यासाठी, त्यांची बांधिलकी जपण्यासाठी महाराजावर आपलं प्रेम आहे. एवढ्या दुरून वेळात वेळ काढून गावातल्या शिवजयंतीचे कार्यक्रम सोडून या ठिकाणी उपस्थित झाले. मारणे मामा, रुपेश दादांना वंदन करतो, दोघांनाही नतमस्तक होतो. उपस्थितांपैकी पंढरी भाऊंच्या बरोबर काही मंडळी आली, वडकी ग्रामस्थ, त्यांनाही वंदन करतो. शेवाळे मामांचं गाव जरी वडकी असलं तर ते अमृत सिटीला इथं मोठं बनवतात. त्यांचा परिवार, त्यांची मुलं, त्यांच्या सौभाग्य होते, त्यांची सगळ्या नातवंडांना काय नातू आहे त्यांचा. पोरगा आल्यापासून नुसता नमस्कारच करतो, जे असा गोड पोरगा आहे, वारकरी पंथ आहे आणि संप्रदायाचा विचार त्यांच्या घरामध्ये आहे. आपण सगळी परिसरातील गावातील मातृवर्ग या कार्यक्रमाच्या निमित्तानं तरुण मंडळी एकत्रित आहेत. सिस्टीम चांगली आहे, चांगला आवाज दिलाय, त्यांना वंदन करतो. अभंगाला, कीर्तनाला सुंदर अशी सुरुवात करतो. फक्त एक काम आहे, हे आवाज येत राहणार आहे. तुम्हाला जो माझा आवाज येतोय सर्वांगाचे कान करून ऐकण्याची कृपा करा. विठाला आपण कीर्तनासाठी जो अभंग निवडलाय जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे आणि धर्माचं पालन कसं केलं पाहिजे त्याचं वर्णन या अभंगामध्ये केलं. माहेरचं आडनाव
जाधव होतं जिजाऊचं. बापांनी ऐका आणि सासरचं आडनाव भोसले होतं. माहेर जाधव आणि सासर भोसलेच होतं. मुलगी जन्माला आली म्हणून बापानं हत्तीहून साखर वाटली होती. एवढा श्रीमंत होता त्या जिजाऊचा बाप. नाव होतं लखोजी राजे. लखोजी राजांच्या पोटी ती जिजाऊ जन्माला आली. ती जन्माला आली म्हणून बापानं हत्तीहून साखर वाटली. आपण मात्र आपल्या मुलीला गर्भामध्ये मारतो. छत्रपतींची शिवजयंती साजरी करायची असेल, शिवजयंतीचे काही विचार मारणे मामा घरी घेऊन जायचे असतील, रुपेश दादा, पंढरी भाऊ, तर शिवजयंती कीर्तनानं साजरी झाली पाहिजे, प्रबोधनानं साजरी झाली पाहिजे, व्यसनाच्या पलीकडची साजरी झाली पाहिजे. एवढ्या माता इथं बसल्या, सगळ्या मातांना विनंती असेल, गर्भात असणाऱ्या मुलीला कधी मारू नका. सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना. मारत जाऊ नका मुलीला बरं का. दुनियेचा रंग मला कोण लावना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना. मारायचं नाही बरं मुलीला. मुलगी म्हणत असते, होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई मारू नकोस. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधिल दोन दोन, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. मुलीला मारत जाऊ नका. मुलगी जन्माला आली, ओ अमृत सिटीच्या माझ्या बहिणींनो ऐका, मुलगी जन्माला आली तर बापाला हातून साखर वाटली महाराज. पोरगी पण तशीच निघाली. 5 वर्षाची झाली तलवार चालवायला लागली. 8 वर्षाची झाली दानपट्टा उचलायला लागली. 12 वर्षाची झाली घोड्यावर बसायला लागली. 16 वर्षाची झाली स्वराज्य पाहिजे, हिंदू धर्म पाहिजे, ध्वज पाहिजे, घोडा पाहिजे, हत्ती पाहिजे. काय स्वप्न आहे आईचं महाराज. वयाच्या 16व्या वर्षी लग्न झालं तिचं. त्या काळामध्ये लवकर लग्न व्हायचं. लग्न झालं शहाजी राजा बरोबर ऐका. आणि शहाजी राजांच्या बरोबर लग्न झाल्यावर भोसलेशी तिचं नातं जोडलं. माहेरचं आडनाव जाधव, सासरचं भोसले आडनाव लागलं. हातात लग्न झालं भरत मामा. आणि लग्न झाल्यावर पंढरी भाऊ. एका वर्षातच मराठ्यामध्ये युद्ध लागलं. युद्ध लागल्यामुळं आपापसात युद्ध भिडलं. एका बाजूला जाधवाच्या तलवारी होत्या, एका बाजूला भोसलेंच्या तलवारी होत्या. आता जाधव कधी मरतात, भोसले कधी मरतात. आपापसातलं युद्ध चांगलं नसतं बरं. आपापसातच काय भांडायचं. आपल्याच गावानं आपल्याशी काय भांडायचं, आपल्याच भावाने आपल्याशी काय भांडायचं. आपण भांडत नसतात. हिंदूनं कधी हिंदूशी भांडायचं नसतं, ध्यानात ठेवा. तिचं भांडण फार विकोपाला गेलं. जाधवांच्या तलवारी भोसले रादळल्या, भोसलेंच्या तलवारी जाधव रादळल्या. आणि या घनघाती युद्धाचा शेवट असा झाला. ओंकार महाराज अप्पा महाराज नेमकं त्या युद्धामध्ये दत्ता जाधव नावाचा पोरगा पडला. माझा पोरगा भोसलेंनी खाली पाडला म्हणून 7 वर्षाचा लखोजी राजा रणांगणात उतरला. शमशेर चालवायला लागला मारणे मामा. हो आपल्या बापाला, माझ्या मुलाला मारलं. त्याच्या बदल्यापोटी सपासप तलवार चालली गेली. आणि आता ती तलवार लाडक्या जावयाच्या अंगावर आदळली. जावई किती आवडतो, जावयावर आपलं किती प्रेम असतं. आणि ज्या मुलीला थाटात लग्न लावून दिलं त्याच्या नवऱ्यावर तलवार आदळली. इतकं बेकार युद्ध आपापसातलं. बघा रे, कुठून राजा जन्माला येतो, कुठून शिवजयंती करायची, का राजांची जयंती करायची. कोणती माता म्हणू शकते मी धर्माचं पालन केलंय. ऐका माझ्या मातांनो, एका बाजूला आता बापाची तलवार होती, एका बाजूला आता नवऱ्याची तलवार आहे. आता बाप तरी मरतोय, नाही तर नवरा तरी मरतोय. युद्ध घनघाती सुरू झाले. एका बाजूला भरत मामा, बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार. ओंकार महाराज घनघाती युद्ध सुरू असताना जिजामाता युद्ध पाहते. त्या जिजाऊने आपल्या मेहनतची तलवार काढली. मायबाप ऐका. आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला मारा, अगोदर माझा निपात करा, आणि मग माझ्या कुंकवाची वाढ धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो. म्हणून म्हटलंय बघा,
अरे वा कुणाची पुण्याई वा ओंकार महाराज माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला हो काय पुण्याई जन्माला आली अगोदर नवरा महत्वाचा अगोदर कुंकू महत्वाचे मग माहेर महत्वाचे स्नेहाचा विचार सोडला प्रेमाचा विचार सोडला माझा नवरा वाचला पाहिजे हा पातिव्रत्य धर्म निभवला जिजाऊन म्हटलं पाहिजे धर्माने पालन धर्माने पालन धर्माचे पालन धर्माचे पालन पाखंड खंडन पाखंड खंडन पाखंड खंडन पाखंड खंडन वा ओंकार महाराज काय आवाज धर्माचं पालन कोणी केलं जिजाऊन केलं ती म्हणते अगोदर माझं नवरा माझं कुंकू महत्वाचं माझं माहेर नसलं तरी चालेल मला पण माझा पातिव्रत्य धर्म निभवला गेला पाहिजे धर्माची पालन आणि अशा जिजाऊच्या पोटी मग शिवाजी महाराज जन्माला येत असतात ऐका बरं माझ्या ताईंनो ऐका भाविकांनो भरत मामा ऐकताय पंढरी भाऊ तुम्ही ऐकाय रुपेश दादा नारणे मामा आणि घरी घेऊन जा काय परिस्थिती होती या देशाची मुघलशाही निजामशाही कुतुबशाही या 4 सत्ता महाराष्ट्राच्या उरावर नाचत होत्या विजापूरची आदिलशाही नगरची कुतुबशाही दिल्लीची मुघलशाही हैदराबादची निजामशाही 4 सत्ता 4 बाजून आपल्यावरती आक्रमण करत होत्या हिंदूचं राज्य धोक्यामध्ये होतं आनंदाने कीर्तन करता येत नव्हतं कथा करता येत नव्हती आपली आई बहीण आबरू लुटत गेली होती हिंदू धर्म संपत आला होता तेवढ्यामध्ये स्वप्न पाहिलं त्या जिजाऊने शिवनेरी किल्ल्यावर ठेवण्यात आलं होतं तिला ऐका रे तुमच्या पुणे जिल्ह्यात आहे शिवनेरी भाग्यवान आहे तुम्ही पुण्यातली माणसं तुम्हाला शिवाजी महाराजांची भूमी मिळाली ऐका रे त्या शिवनेरी किल्ल्यावरती प्रत्येक त्या शिवाई मातेला रोज वंदन करताना रोज हात जोडताना ओंकार महाराज ती जिजाऊ म्हणायची बघ हे शिवाई माते हे जगदंबे माझ्यासाठी मला पुत्र दे या धर्मासाठी मला मुलगा पाहिजे मला रक्षणासाठी मुलगा पाहिजे मला तुझं दार उघड हे दार हे शिवाजी माता हे जगदंबे पोरगा पाहिजे मुलगा पाहिजे धर्माच्या रक्षणासाठी स्वतःचा ध्वज स्वतःचा हत्ती स्वतःचा घोडा स्वतःचं सिंहासन
स्वप्न पाहिलं त्या आई या देशातली पहिली आई आहे बघा. ऐकणाऱ्यांनी घरी घेऊन जा. स्वतंत्र राष्ट्राचं स्वप्न पाहणारी, स्वतःच्या ध्वजाची स्वप्न पाहणारी म्हणून सांगतो. खरंच सांगतो आपल्यावरती जिजाऊचे फार उपकार आहेत. एक कवी म्हणतोय जिजाऊ मासाहेब तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या ना तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी. रुपेश दादा जिजाऊ मासाहेब जन्माला आल्या नसत्या पंढरी भाऊ बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी. भरत मामा नसते राहिले कुंकू कपाळी. जिजाऊ मासाहेब खरंच तुम्ही जन्माला आल्या नसत्या, नसते दिसली अंगणी तुळस, नसते राहिले मंदिरावरती कळस. जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आल्या नसत्या, नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज, नसते झाले शिवाजी महाराज तर काशी की कला जाती मथुरा शिवाजी महाराज होते. वा जरा जोरात वाजत. आज आपल्याला कीर्तन करता आलं नसतं भरत मामा. माझ्या ठिकाणी तुम्हाला कोणतरी मोहम्मद भाई दिसले, तुम्ही फारुख अब्दुल्ला मी एकटा नाही सगळ्यावर पाहिजे असते. ही कृपा आपल्यावरती राजांची आहे. आज हातात आपण कीर्तन ऐकतोय, कीर्तन ठेवतो, चाली ऐकतोय, माऊलीचं भजन करतो. जिजाऊची कृपा आहे. तिने शिवाजी राजाला प्रगटित केलं. बघ हे देवा, हे भगवती, हे शिवाई, हे जेजुरी, हे खंडेराया, हे महादेवा, दार उघड बया का दार उघड. मला पोरगा पाहिजे, माझ्या पदरात मूळ घाल. मला दुष्टाचं रक्षण, दुष्ट संवार करायला, धर्माचं रक्षण करायला पोरगा पाहिजे. दिवस उजाडला. आजचा दिनांक 19 फेब्रुवारी, आजचीच तारीख होती. आणि मग जगात बारीने 19 फेब्रुवारी अशी 19 फेब्रुवारी तारीख उजाडली. आणि बरोबर याच दिवशी माझ्या जिजाऊला मुलगा झाला. आनंदी आनंद झाला. जिजाऊला मुलगा झाला, महाराष्ट्राला मुलगा झाला, शहाजी राजाला मुलगा झाला, आणि हिंदूला मुलगा झाला. सगळ्या महाराष्ट्रात आनंद झाला. आता विजयानंदाने मला डोलायला लागला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. बाळराजे आता मोठे व्हायला लागले. एक 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 दिवस निघून चालला होता. शिवचरित्र ऐका पोरांनो, एक एक मावळा राजांनी जोडायला सुरुवात केली होती. 8-9 वर्षाची झाले की त्यांना ते तलवारीचं शिक्षण जिजाऊन दिलं होतं. जिजाऊच राणी होत्या, त्यामुळे एक 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 शिक्षण मिळत होतं. एक एक शिक्षणानं राजे घडत होते. आता कुठून तरी आवाज यायचा, त्यांचं गाव जाळून टाकलं. कुठून तरी आवाज यायचा, एखाद्या गावातलं मंदिर पाडलं. कुठून तरी आवाज यायचा, आमच्या गावामध्ये बहिणीची आभरून उठली. पाने किंचळून जायचे. ते जिजाऊचं स्वप्न तिनं राजांना सांगितलं. ऐका ऐका 16 वर्षाचे झाले राजा, 18 वर्षाचे, आणि तरुणपणात आल्यावर तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुंभी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मुसलमान, मातंग सगळ्या समाजाची पोरं घेतली. पलीकडून आवाज आला, राज उडवायची, राज उडवायची, राज सुलतानी सत्ता आता साप उडवायची. त्याच्या पलीकडून आवाज आला, राज इथून पुढचं जगणं तुमच्या करता. त्याच्या पलीकडून आवाज आला, राज इथून पुढचं मरण तुमच्या करता. पलीकडून आवाज आला, राज शेळी म्हणून जगणं मान्य नाही, जीवन जगायचं, वाघाचं जीवन जगूया. ठरलं राज, ठरलं राज, ठरलं राज, ठरलं राज. 400 तयार झाले. ऐका मृत्यूकर 400 पुरांनी भगवान शंकराचं मंदिर गाठलं. आपल्या पलीकडून भोर तालुका, भोर तालुक्याला रायरेश्वराचं मंदिर आहे. रायरेश्वराच्या शंकराच्या मंदिरात 400 पोरं गेली. ऐका हातामध्ये गुलाल घेतला, बिळभंडार घेतला. भगवान शंकराच्या पिंडीवरती करंगलीनं अभिषेक करून रक्ताचा 400 पोरांनी बेलभंडार फेकला. आणि महाराष्ट्रात आवाज घुमला, आमचे 2-4 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानातले थोडी, तुम्ही म्हणा सगळ्यांनी 2 हात वर करा. अशी महिला पुरुष तरुण करा करा, मागच्या करा, सगळ्यांनी 2 हात वर करा. करा मात्र त्यांच्यापर्यंत आवाज येतो, तुम्ही मरदय का नाही, ना मरदय सगळं हे टाळकरी ओरिजिनल वर हात करा, वर हात करा. काय चांगली शिवजयंती केली आमच्या भरत मामांनी. लक्षात ठेवा, त्यांना एवढं चांगलं तुम्हाला ऐकायला घातलं, त्यांनी एवढ्या दुरून पिढून आम्हाला बोलवलं. हात वर करा. ज्याला वाटतं मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, जिला वाटतं मी झाशीची राणी आहे, जिला वाटतं मी जिजाऊ आहे, सगळ्यांनी हात वर करा. आजचा दिवस पुन्हा उद्या नाही, 19 फेब्रुवारी वर्षातून एकदा येते. हात खाली नका येऊ देऊ, हात वर करा. आणि ज्याचा हात वर आहे त्याने इमानदारीने माझ्या मागे मी हरर म्हणतो, तुम्ही महादेव म्हणा. अरे पोरांनो, अरे दोघे बरोबर नाही बरोबर. हात वर करा आणि हात वर करून टाळी वाजू नका. आपल्या शिवरायांना
माझ्या आई वडिलांना अभिवादन करा, आपल्या जन्म देणाऱ्या मातेला अभिवादन करा, राजमातेला अभिवादन करा, शिवरायांना अभिवादन करा. शिवजयंती साजरी करतो आज आपण, कीर्तन ऐकू शकतो ना. या राजांची कृपा, एवढा चांगला कार्यक्रम ठेवलाय. हात वर करून बोला मी हरण म्हणतो, त्याचा हात वर येताना इमानदारीने महादेव म्हणा असा आवाज काढा. करू द्या तुमच्या दत्तनगरला, करू द्या अमृत सिटीला काय शिवजयंती झाली. बोला शिवाजी महाराज की दाजी मुरारबाजी सगळे मावळे एक 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 मावळ्या जोडायला लागली. गडाची संख्या 100 झाली. मावळ्याची तुकडी 2000वर गेली. एक एक मावळा गड आणायचा. राज मी जातो, राज राज मी जातो, राज राज मी जातो, राज. एक 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 मावळा ओंकार महाराज गड आणायला लागला. गडाची संख्या हळूहळू वाढायला लागली. आणि नेमकं कुठंतरी मामा स्वराज्य उभं राहिलं. तर तेवढ्यामध्ये मारणे मामा त्या आदिलशहानं दरबार भरवला. एक बडी बेगम नावाची बाई होती किंचाळली, कोण है शिवाजी, अरे कौन है मराठा, कौन है शिवाजी, हमारे दरबार में कोई तो होगा उसे पकड़ कर ला सके. तेवढ्यामध्ये कोणाच्या तरी पायाचा आवाज यायला लागला, कर्र कर्र कर्र. 10 मिनिटात पहार वाकवायचा आणि 10 मिनिटात सरळ करायचं. अफजल खान त्याचं नाव. त्यानं विडा उचलला, मैं लावूंगा शिवाजी को. आणि मग 10,000 घोडदळ, 12,000 पायदळ, 200 उंट, 200 हत्ती लवाजमा घेतला. नाईक, सुर्वे, पांडे, भोसले, भास्कर कुलकर्णी सारखा हुशार वकील घेतला. खान डुलत डौलत आला, खान डुलत डौलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संग भीमाला, शिवबाच्या संग भीमाला. ऐकला की नाही पवाडा आपण. आणि मग निघाला खान, खान डुलत डौलत आला. 10,000चं घोडदळ माझ्याकडे बघा, 12,000 पायदळ भरत मामा, हो 200 उंटी पंढरी भाऊ, हो 200 हत्ती, एक 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 घेऊन निघाला. स्वराज्य कुठेतरी उभं राहिलं होतं. आणि त्याच्या समशरीचं बोट झालं साक्षात तुळजापूर. अरे कोणतं तुळजापूर, कोणतं पंढरपूर. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची. कुंडली के दिवता शोभेवाल बंटी हो, कुंडली के दिवता शोभेवाल बंटी. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो. उदे बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. 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 उदो जिचा जय जयकार करतात बंद झाले. आतला आवाज बंद झाला, अचानक बंद होतो. दरसोड करतो. ऐका ऐका. आणि मग जिचा गोंधळ घातला जातो, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंबेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंबेचे गोंधळी, गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, आम्ही जगदंबेचे गोंधळी, जगदंबेचे गोंधळी, आम्ही मातेचे गोंधळी, आम्ही मातेचे गोंधळी, आम्ही गोंधळी 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 गोंधळी, आंबेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंबेचे गोंधळी. ज्या आईचा गोंधळ घातला जातो, जी नवसाला पावते, अशी जगदंबा जिथं राहते. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि
भगवती अनादि अंबिका भगवती बोध परटी गे मुनि हाथी बोध परटी गे मुनि हाथी बोध परटी गे मुनि हाथी आदि परटी गे मुनि हाथी बोध ज्ञानाचा पाजळती बोध ज्ञानाचा पाजळती बोध ज्ञानाचा पाजळती बोध ज्ञानाचा पाजळती उद उद भक्त नाचती उद उद भक्त नाचती नाचती गोंधळा येई हो जगदंबे 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 आई कृपा करी माझ्यावरी जगावी तो रात साने जय हो. आई कृपा करी माझ्यावरी जगावी तो रात साने आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला आई भवानी तुझ्या कृपेने तारीसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला गांबे गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळ मांडला गोंधळ मांडला भवानी गोंधळ मांडला गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधली चाळ कवड्याची माळ गळ्यात हे हातात भरडी तुला गावडी वाजवी तो संभळ तुझ जगन माता भक्ती तातून येते आई नाम तुझ्या घ्याता आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला उदो 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 ज्या हिंदूच्या घरात तुळजाभवानीचं स्मरण केल्याशिवाय अन्न आणि धान्य शिजत नाही अशी तुळजाभवानी कुठं राहते तुळजापूरला राहते अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळते उदो उदो भक्त नाचते त्या तुळजापूरच्या दिशेने भरत मामा समचरीचं बोट झालं आणि अफजल खान 10,000 घोडदळ 12,000 पायदळ 200 उट्ट 200 हत्ती घेऊन त्या तुळजापूरला मुक्कामी राहिला आणि भास्कर कुलकर्णीला त्यानं विचारलं हुजूर हे भास्कर हे कौन सा भगवान ये कौन सी मूर्ति है ये कौन सा देव है भास्कर कुलकर्णीने सांगितलं हुजूर ही मराठी मनाची कुलस्वामी ही जगतजननी तुळजाभवानी हिला नैवेद्य दाखवल्याशिवाय हिंदूच्या घरात वरण आणि पुरण शिजत नाही ही जगतजननी तुळजाभवानी हीच राजांना प्रसन्न म्हटल्याबरोबर तळपायाच्या आगमस्तकाला गेले ऐका आणि त्यानं आक्रमण केलं हल्ला करो मार डालो तोड डालो क्षणार्धामध्ये राख रांगोळी सुरू झाली छन्नी आणि हातोडा घेतला भवानी मातेच्या अंगावरती घाव सुरू झाले तुकडे तुकडे केले मातांनो भवानी मातेचे रे ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या रे भवानी मातेचे तुकडे करून तिला मोडून टाकलं आई भवानी फुटली देव फुटला मंदिर फुटलं बसा हो मग सगळेजण फुटले सगळेजण तुटणार सगळेजण होणार हे सगळं घडत असताना सगळं होत असताना बघा किती वाईट झालं आणि मंदिरातली भवानी माता फुटली वाऱ्यासारखी बातमी राजांच्या कानावर गेली माझी आई भवानी फुटली हो माझी आई भवानी फुटली माझी तुळजा भवानी फुटली माझ्याकडे बघा आणि मग ज्या वेळेला राजांना कळालं रात्रभर राजे झोपले नाही दिवसभर राजे झोपले नाही आणि पहाट एक दिवस राजांना झोप लागली आणि पहाटच्या स्वप्नामध्ये तुळजा भवानी माता प्रगट झाली उठ शुभा
अरे उठ शिवबा, मला तुझ्याकडून 32 दाताचा बोकड बळी हवाय. राजानं प्रतापगडाच्या पायथ्याला मांडीवरती खान घेतला, अशी वाघ नख घातली आणि टरा 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 फाडून टाकला. शाहिराची लेखणी कडाडली. घना घनाने मूर्ती भंगला, घना घनाने मूर्ती भंगला, तुळजा पंढरपुरी. वाह वाघ नखाने वाह गायक वाघ नखाने खान फाडिला, प्रताप दुर्गावरी. वाघ नखाने खान फाडिला, प्रताप दुर्गावरी. वाह ओंकार महाराज वाह. घना घनाने ओ मूर्ती भंगल्या, तुळजा पंढरपुरी. काय घडलं होतं महाराष्ट्रात? का शिवजयंती करतो आम्ही? का शिवाजी महाराजांचा जय जयकार आहे? अरे पैसे जास्त झाले म्हणून नाही रे, हो म्हणून काही मिळायचंय म्हणून नाही रे. प्रत्येकाला शिवाजी महाराज कळाले पाहिजे. काय केलं शिवाजी महाराजांनी? हो, ज्या नराधमानं मंदिरं फोडली, ज्या नराधमानं पुंडलिकाला चंद्रभागेत फेकून दिलं, ज्या नराधमानं भवानी मातेच्या अंगावरती घाव घातले. घना घनाने मूर्ती भंगल्या, तुळजा पंढरपुरी. वाघ नख्याने खान फाडिला, प्रताप दुर्गावरी. खान फाडिला, प्रताप दुर्गावरी. खानाचा कोथळाच राजांनी बाहेर काढला. खान संपला. तुकाराम महाराज म्हणतात, धर्माचे पालन, धर्माचे पालन, हरी धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. वाह. कुणी केलंय धर्माचं पालन? माझ्या शिवाजी महाराजांनी केलंय. कुणी केलंय धर्माचं पालन? माझ्या जिजाऊनं केलंय. कुणी केलंय धर्माचं पालन? तानाजीनं केलंय. यालाच तर देशभक्ती म्हणतात, यालाच तर स्वराज्य म्हणतात. एवढ्या माता इथं बसल्यात, हे एवढा गोंगाट नव्हता पाहिजे बघा. ते मिरवणुकीचा गोंगाट आपण तर काही करू शकत नाही. हे कीर्तनाला एवढा आवाज चालत नाही. त्याच्याशिवाय शांत झाल्याशिवाय ते कीर्तन हृदयापर्यंत जात नाही. कितीही महाराज वरडला तरी ते आनंद नाही त्याच्यात. आता हे तुम्ही एकतर त्याची वेळ पाहून कीर्तन ठेवायला पाहिजे होतं. तीन हे एकाच वेळात आलं. त्याचा इतका आवाज, हे तुमच्या जागी दुसरा असतं तर मी एवढं कीर्तन केलं नसतं. एवढ्या आवाजात कीर्तन करू शकत नाही माणूस. तुम्हाला काही माझे शब्द कळणार, बेंबीच्या देठापासून बोलावं लागतं. शिवचरित्र हे फार गोड आहे महाराज. मी 8 दिवस शिवाजी महाराजांची कथा करतो. एवढे मावळे आहेत माझ्याकडे जे कोणी सांगितले नाही. आता झालेलंचे चालूचे कीर्तन म्हणून एक 10 मिनिटं ऐका. माझ्या तरुणांनी घरी घेऊन जा, माझ्या मातांनी घरी घेऊन जा. ऐका ऐका. धर्माचं पालन कोणी केलंय? मारणे मामा, हो पंढरी भाऊ, भरत मामा, शेवाळे मामा खूप चांगलं काम केलंय. अशी शिवजयंती महाराष्ट्रात साजरी झाली पाहिजे. जशी अमृत सिटीनं ठेवली तशी अशी शिवजयंती साजरी होताना तुमच्या सगळ्या मातांनी ऐका. राजावरती एक संकट आलं होतं, सिद्धी-जोहर नावाचं. गड होता पन्हाळा आणि जिल्हा होता कोल्हापूर. आणि त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या पन्हाळगडाला 42,000 वेढा दिला होता. 42,000 सैन्य राजावरती चालून आलं होतं आणि गडावरती 1200 मावळे होते.
गड सोडणं काळाची गरज होती. माझ्याकडे बघा, वेळा रात्रंदिवस होता. मैं लावूंगा शिवाजी को असा पण करून तो आला होता. आणि मग भक्कम वेळा पडल्यामुळे राजांचं आता काही खरं नाही असं प्रत्येकाला वाटत होतं. शिवाजी महाराजांचं आता काही खरं नाही, आता पुन्हा स्वराज्य संपणार, सगळी माणसं अंधारात जाणार असंच वाटत असताना राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला. ऐका ऐका, ज्यांच्या कानापर्यंत आवाज येतो त्यांनी ऐका. हो, राजांच्या बुद्धीनं प्लॅन असा केला, गड सोडायचा. मारणी मामा धो 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 पाऊस पडत होता आणि पावसामध्ये बुद्धी लावली. एका पालखीमध्ये राजे बसतील, एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा. दोन बाजूला दोन पालख्या जातील. एक पालखी राजांच्या बाजीप्रभू घेऊन जातील, एक पालखी राजांसारखाच एक पोरगा बसून सिद्धीच्या शामियान्यात जाईल आणि बाकीचे मावळे गडाचं रक्षण करतील. सगळं नियोजन ठरलं. प्रतापराव गुजर प्रति शिवाजीला घेऊन जाणार, बाजीप्रभू राजांना घेऊन जाणार, त्र्यंबकपंत गडाचं रक्षण करणार. 1200 मावळ्यांनी ऐका ऐका 42,000 सैन्याशी लढायचं ठरवलं. ऐका ऐका, दोन बाजूला दोन पालख्या काढायचं नियोजन होतं. सगळं नियोजन असताना आता फक्त एक पोरगा पाहिजे होता. राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची आणि राजांसारखा हुबेहूब दिसणारा असा एकच पोरगा होता गडावर. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. नावी समाजाचा पोरगा होता. राजांच्या लक्षातही आला, पण 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला. राजांसारखंच नाक, राजासारखीच उंची. त्याच्या आईनं त्याचं नाव शिवा ठेवलं होतं. तो राजांसारखा दिसायचा. राजांच्या लक्षातही आला, पण त्याला जर पालखीमध्ये बसवलं आणि त्याचं काही बरं वाईट झालं तर 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला. त्याच्या आईला काय सांगायचं, त्याच्या बायकोला काय सांगायचं. राजे म्हटले नाही. ऐका अमृत सिटीकर, एवढं उदाहरण घरी घेऊन जा. या वर्षीची शिवजयंती सफल होईल. आमच्या भारत मामानं, भरत मामानं, शेवाळे मामानं एवढा खर्च आपण सगळ्या मंडळीनं केलाय. इतकं सुंदर तुम्ही ऐकताय, माझा प्रवास सुखाचा होईल. एवढं उदाहरण घरी घेऊन जा रे. शिवजयंती सफल होईल. काय झालंय, कसं बसू याला पालखीमध्ये, याचं जर काही बरं वाईट झालं आईला काय सांगू, त्याच्या बायकोला काय सांगू. म्हणून राजे त्याला म्हटले नाही ओंकार महाराज. आणि 2-3 तासानं बातमी पोराच्या कानावर गेली. राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे आणि राजे गडावर नसते तर पोरं मलाच मुजरा करतात. म्हणून तो पोरगा राजांच्या महलाली आला. माझ्याकडे बघा, राजांना मुजरा केला. लक्ष असू द्या. आणि राजांना मुजरा करून म्हटलं, राज मला तुमच्याकडून काहीतरी पाहिजे. राजा म्हटले, काय पाहिजे बाळा. द्यावं लागेल राज, मागून तर बघ. राज, तुमच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यावर घाला, तुमच्या अंगावरचे कपडे मला घालायला द्या, तुमचा शेला मला बांधायला द्या, तुमची तलवार मला लावायला द्या. आणि राज, तुमचं तेवढं छत्रपती शिवाजी महाराज नाव मला लावायला द्या. मी बसतो राज या पालखीत आणि मी जातो राज सिद्धीच्या शामियान्यात. ही मैत्री शिकवा आमच्या पोरांना, ही मैत्री शिकवा. एक नावी समाजाचा पोरगा राजांना म्हणतोय, राज मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे. मारणी मामा, रुपेश दादा, ही शिवजयंती आहे. हो, हा हार आणला पाहिजे, याला म्हणतात शिवजयंती. अरे एक नावी समाजाचा पोरगा म्हणतोय, माझा राजा वाचला तर मी मरायला तयार आहे. हे शिकवा आमच्या पोरांना, हे शिकवलं पाहिजे. याला प्रेम म्हणतात रे. ही खरी शिवजयंती आहे. याच्यासाठी कीर्तन आहे, हे शिकायला मिळतं तुम्हाला. बघा रे, राजे म्हणतात, नाही रे शिवा, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला पण मिळेल, पण हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. हे शिवा, हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हटला, मग राज असा जर मेलो ना राज तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल. राज, राज द्या. राजाने त्याला मुकुट दिला, राजाने त्याला तलवार दिली, राजाने त्याला शेला बांधला ओंकार महाराज. राजाने त्याला कपडे दिले, राजाने त्याला सजवलं. ऐका रे, राजाने त्याला सजवलं. 2 बाजूला 2 पालख्या निघाल्या. ऐका 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 अमृतसुटी. एका बाजूला राजांची पालखी होती, एका बाजूला शिवा नाव्याची पालखी होती. वेळा आता 100 पावलावर, वेळा आता 50 पावलावर, आता वेळा 10 पावलावर आला होता. राजा पळाला, राजा पळाला. हुजूर दगा, हुजूर दगा, हुजूर दगा. राजा पळाला अशी बातमी येत होती. हा कोण आहे? हा राजांच्या वेशातला दुसरा तिसरा कोणीतरी आहे. 3 तलवारी बाहेर पडल्या. ऐका, एक फाजल खानाची, एक सिद्धी जोहराची आणि एक सिद्धी मसुदाची. आणि 3 तलवारीनं शिवा नाव्याची कत्तल झाली. ऊसाच्या कांड्यासारखी, ऊसाच्या कांड्यासारखी त्याच्या हाताची तुकडी केली, ऊसाच्या कांड्यासारखी त्याच्या पायाची तुकडी केली, त्याच्या पोटाचे 4 तुकडे केले रे. तलवारीच्या टोकाने त्याचे डोळे बाजूला काढले. त्याचं सगळं मांस एका पोत्यामध्ये भरवलं. त्या पोत्याची गाठ बांधली आणि राजांना सप्रेम भेट पाठवली. ज्या दिवशी राजांकडं मांसाची गोणी गेली ना,
हंबरडा फोडून महाराज रडायला. हे माझ्या बांधल्या तळ्याचा फुटला से पाट, ओघ बारा बाटा बारा बाटा, हे ओघ बारा बाटा, ओघ बारा बाटा. माझ्या जिवलग मित्रानं माझ्यासाठी प्राण दिला. माझ्या जिवलग मित्राचे बारीक बारीक तुकडे माझ्यामुळे झाले. अरे माझ्यासारखा दिसतो एवढाच गुन्हा. ओघ बारा वाटा मुरडतात मुरडता ओघ बारा वाटा रे, बारा वाटा रे, ओघ बारा. स्वतःच्या लेकराला आग्र्याला सोडलेला राजा रडला नव्हता. ऐका रे, अफजल खानाला फाडताना राजा रडला नव्हता, पण स्वतःचा जीवलग मित्र अंगाचे तुकडे तुकडे करून गेला. ओघ बारा वाटा बारा बाटा, हे ओघ बारा बाटा. हे शिवचरित्र आहे रे. छत्रपती शिवाजी महाराज रडला, राजा रडला. राजा ऐका रे माझ्या तरुणांनो, घरी घेऊन जा. राजा रडला. राजा त्याची माती गडावर केली साहेब, त्याचा दशक्रिया विधी गडावर केला, त्याचं गंगा पूजन गडावर केलं. भरत मामा शिकण्यासारखं आहे. इतके मावळे तयार केले मी लिहून 8 दिवस सांगू शकतो तुम्हाला, एवढे मावळेत महाराज. ऐका रे. आणि मग त्याचा सगळा विधी गडावर झाला. अजून त्याच्या आईला माहिती नाही माझा पोरगा गेला. अजून त्याच्या बायकोचं कुंकू पुसलं नाही, तिला माहिती नाही माझा नवरा गेला. 20 दिवस गेलेत. 20 आणि 20 दिवसानं राजानं नेमापूरच्या पाटलाला पत्र पाठवलं. पाटील, उद्या दुपारी 12 वाजता आम्ही गावात येत आहोत. शिवाच्या आईला निरोप द्या, राजा तुमच्या घरी येणार आहे. वाऱ्यासारखी बातमी त्या शिवाच्या आईच्या कानावर आली की राजा आपल्या घरी येणार आहे. तर त्या आई घर सारून काढलं, आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं, पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू केला. आपल्या ठेवणीतली नऊवार साडी आपल्या सुनबाईला नेसायला दिली. सुनबाई साडी नेसा, कपाळ भरून कुंकू लावा, डोक्यावरती पदर घ्या, राजा येणार आहेत. तुमचे मालक पण येतील. कोण सांगणार? मालक राहिले नाही. कोण सांगणार? पोरगा राहिला नाही. ऐका रे माझ्या ताईंनो, ऐका माझ्या दादांनो, घेऊन जा घरी. यावर्षीची शिवजयंती, प्रवास सुखाचा होईल माझा. बेंबेच्या देठापासून सांगतोय रे, एवढा आवाज येतोय माझ्या कानावर, तरी तुम्हाला मी सांगतोय घरी घेऊन जा. ऐका रे, आरतीचं ताट घेऊन पोरगी दरवाजात उभी राहिली. कुणी मैत्रिणीने कानातलं दिलं, कुणी गळ्यातलं दिलं. गरीबाची पोर दरवाजात उभी राहिली. पोरीनं कुंकुम तिलकामध्ये बोर्ड बुडवला. राजा आता मराठ्याच्या आळीला, राजा आता धनगराच्या गल्लीला, राजा आता नाव्याच्या आळीला आले होते. कुंकुम तिलकामध्ये बोर्ड बुडून राजांच्या कपाळी गंध लावायचा मामा, म्हणून ती पोर पुढे सरकली. तेवढ्या दरवाजातून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं. पाय आपटत पोरगी निघून गेली. राजांनी दुसऱ्याच पोरींचा गंध लावून घरामध्ये आले. आणि पहिला प्रश्न राजांनी त्या आईला विचारला, आई का त्या पोरीला वाळू दिलं नाही? का तिचा अपमान केला? वाळू द्यायचं की तिला? का बरं तिला वाळू दिलं नाही? का बरं वाळू दिलं नाही? तर ती आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे. चाललं असतं की मग वाळू द्यायचं की? का तिचा अपमान केला? का तिला बाजूला केलं? राजा म्हटले, आई का तिला वाळू दिलं नाही? आई म्हटली, राजा एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाची आरती करू नये. हा, अजून मी सांगितलंच नाही आईला माझा माझा तुमचा पोरगा माझ्यासाठी कामी आला. या आईला कसं कळलं? आई म्हटली, राजा जगाला फसवताल जानता राजे, एक आईला नाही फसू शकत तुम्ही राजा. एक आईला तुम्ही फसू शकत नाही राजा.
तुम्ही गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. तुम्ही धनगराच्या गल्लीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. तुम्ही आमच्या आडीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. राज, ऐका ना राज, माझा पोरगा जर जिवंत असता तर माझ्या पोराची एकच इच्छा होती, तुम्ही माझ्या घरी यावं, त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी आणि तुम्हाला पुरणाची पोळी स्वयंपाकाला असावी. आज पुरणपोळी तयार आहे, त्याची बायको आरती करायला तयार आहे. राज, सगळ्या गोष्टी तयार आहेत, पण माझा पोरगा इथं नाही. आज माझा पोरगा जर जिवंत असताना राज, आज कोणत्याही गावातून हजर झाला असता राज, सगळ्या गावात नाचला असता आणि नाचून म्हणला असता, आई राजा आले, राज, आई आपल्या घरी राजा आले, आई आपल्या घरी राजा आले, राज, आई राजा आले, आई राजा आले. राजे रडायला लागले, आई रडायला लागली. बायकोचं कुंकू पुसण्यात आलं. 20 दिवसानं माहिती झालं, नवरा निघून गेला. राज, माझा पोरगा आज गावात नसला असता, तुमच्या आधी येऊन म्हटला असता, आई राजा आले, राज, ज्या अर्थी तुम्ही येताय माझा पोरगा येत नाही, त्या अर्थी माझा पोरगा आता राहिला नाही. हंबरडा फोडून घर रडलं. पंढरी भाऊ, मामा, सोन्यानं चांदीनं भरलेली ताटं घरामध्ये आली हो तिच्या. नको म्हटले राज, मला तुमचं सोनं नको राज, मला तुमची चांदी नको मला. राजा म्हटले, आई तुमच्या पोरानं माझ्यासाठी जीव दिला, माझ्यासारखा दिसत होता, एवढाच त्याचा गुन्हा. ठेवा, असू द्या, तुम्हाला नको आई, तुम्हाला घेऊन जा, हे सोनं तुम्हाला न्या, चांदी तुम्हाला न्या. काय देऊ मग आई तुम्हाला? ओ आई, काय देऊ तुम्हाला? तुमचा पोरगा माझ्यासाठी कामी आला. ओ आई, काय देऊ तुम्हाला? तुमचा पोरगा स्वराज्यासाठी कामी आला. ओ आई, काय देऊ तुम्हाला? तुमचा पोरगा माझ्यासारखा दिसत होता, माझ्यामुळे गेला. आई म्हटली, एकच द्या मला. आतापर्यंत प्रत्येक शिमग्याला, दिवाळीला, पोळ्याला, सणाला माझा पोरगा घरी यायचा, माझ्या आजची पुरणाची पोळी खायचा, माझ्या बैला गाईला तोच पुरणाची पोळी खाऊ घालायचा. मला आता पोरगा नाही राहिला, मला एकच द्या राज. इथून पुढे तुम्ही तेवढं माझा पोरगा बनून माझ्या घरी येत जा, माझ्या आजची पुरणाची पोळी खात जा आणि माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले आणि राजे म्हटले, आई, जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खाईल. आईनं सुद्धा डोळे पुसले आणि ती आई म्हटली, मग राज, तुम्ही जर माझ्या हातची पोळी खाणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नावी उरलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नावी उरलाय. याला म्हणतात धर्माचे पालन, धर्माचे पालन, हरी धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, 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 करणे पाखंड. हो धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. बार कुमाये, हरे विठोबार कुमाई, विठोबार कुटाळ वाजवा, विठोबार कुमाई,
बारकुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई टाळी वाजवा भजन करा बसलेले मंडळी सर्वजण विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबा